नमस्कार. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा TET, CTET, टॅट परीक्षा या सर्व परीक्षेमध्ये अतिशय महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मानसशास्त्र. आपण मानसशास्त्र स्वरूप व्याप्ती यापूर्वी पाहिलेली आहे. आज मानसशास्त्राची ओळख, त्यामध्ये बालमानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र आपण समजून घेणार आहोत. शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे काय? शैक्षणिक मानसशास्त्र कशाला म्हणतात? की ज्या मानसशास्त्राच्या शाखेमध्ये अध्ययन प्रक्रियेचा अभ्यास केला जातो, अध्यापनाचा अभ्यास केला जातो, त्याला शैक्षणिक मानसशास्त्र म्हणतात. शैक्षणिक मानसशास्त्राची अशी शाखा आहे ज्यामध्ये शैक्षणिक वातावरणात लोक कसे शिकतात, ज्ञान कसं टिकून ठेवलं जातं, शिकण्यावर आणि शिकवण्यावर कोणत्या घटकाचा परिणाम होतो, हे या सर्व बाबी शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये येतात आणि त्याचा अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो. बालकाची वाढ आणि विकास कसा होतो हे आपण स्वतंत्र प्रकरणामध्ये बघणारच आहोत. पण एक शैक्षणिक मानसशास्त्राचा महत्त्वाचा विषय बालकांची वाढ आणि विकास आहे. यामध्ये वाढ आणि विकास हे मुख्यतः दोन गोष्टीवर अवलंबून असतो. वाढ आणि विकास ती म्हणजे अनुवंशिकता आणि परिसर. बालकाची अनुवंशिकता आणि परिसर यावर बालकाचा वाढ आणि विकास अवलंबून असतो. काही विकासाची तत्वे, वाढ आणि विकासाची तत्वे, वाढ आणि विकास या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्याचं सविस्तर माहिती आपण बालकांचा वाढ आणि विकास या पाठामध्ये घेणार आहोत. यात थोडक्यात विकासाबद्दलची काही तत्वे समजून घेऊ. विकास ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ती एका अंदाजित नमुन्याचे अनुसरण करते. ती सामान्य ते विशिष्ट दिशेने पुढे जाते. विकासाची एक सामान्य दिशा असते, विशिष्ट दिशा असते आणि त्या दिशेनंच विकास होत असतो. याबद्दल अधिक माहिती आपण पुढच्या पाठामध्ये घेणारच आहोत. विकासाची सर्व क्षेत्रे एकमेकाशी संबंधित असतात. विकास हे अनुवंशिकता आणि परिसर याचे उत्पादन असते. अनुवंशिकता आणि परिसर यातून विकास घडत असतो. अध्ययनावर परिणाम करणारे घटक याचासुद्धा शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. आपल्याला या सगळ्या बाबी शैक्षणिक मानसशास्त्रात बघायच्यात. प्रेरणा, बुद्धिमत्ता, अवधान, स्मरण व विस्मरण, अध्ययन संक्रमण आणि शिक्षकांचे व्यक्तिमत्व या सर्व बाबी TETच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून या सगळ्या संकल्पनांचा अर्थ, त्याविषयीचे सिद्धांत समजून घेणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक भिन्नता कशी समजून घ्यावी? प्रत्येक विद्यार्थी सारखा नसतो, प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळे असतात. मग ही व्यक्तिभिन्नता कशी असते, ही भिन्नता का येते, त्याचे सिद्धांत कोणते कोणते आहेत, त्याही बाबतीत आपल्याला शैक्षणिक मानसशास्त्रात समजून घ्यायचं आहे. वैयक्तिक भिन्नतेचे पैलू: संज्ञानात्मक क्षमता, व्यक्तिमत्व, आवड आणि योग्यता, सर्जनशीलता, मूल्य आणि दृष्टिकोन, स्वसंकल्पना, लिंग या वेगळ्या वेगळ्या पैलूनं व्यक्ती भिन्न भिन्न असतात. याही पैलूंचा अभ्यास शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये केला जातो. तर व्यक्तिमत्व विकासाच्या टप्प्यामध्ये सिग्मंड फ्राईड आणि अल्पोर्ट यांचे विचार अतिशय महत्त्वाचे आहेत. या संकल्पनेच्या संदर्भात हे विचार मूलभूत मानले जातात. व्यक्तिमत्व विकास ही जी संकल्पना आहे त्या अनुषंगानं सिग्मंड फ्रॉइड आणि अल्पोर्ट यांचे विचार अतिशय महत्त्वाचे आहेत. उत्तम शिक्षक होण्यासाठी, उत्तम शिक्षक म्हणून काम करण्यासाठी आपल्याला मानसशास्त्र समजून घेणं आवश्यक आहे. मानसशास्त्र समजून घेतल्याशिवाय आपण उत्तम शिक्षक म्हणून आपल्याला काम करता येत नाही. तर बालमानसशास्त्र पाठच करावं लागतं का? तर असं अजिबात नाही. बालमानसशास्त्र समजून घ्यावं लागतं. एक तार्किक पद्धतीनं जी एका शास्त्रज्ञाच्या विचाराची लिंक दुसऱ्या शास्त्रज्ञाच्या विचाराच्या लिंकशी आहे, हे जर आपण मुद्देसूद पद्धतीनं समजून घेतलं तर हा अतिशय तंत्रशुद्ध प्रवाह आहे. आणि हा प्रवाह समजल्यानंतर आपल्याला बालमानसशास्त्राची कुठलीच संकल्पना पाठ करण्याची गरज नाही. तर ते आपल्याला एकाचा दुसऱ्याशी असणारा परस्पर संबंध समजून घेणं गरजेचं आहे. यामध्ये आता काही सिद्धांत आपल्याला गोष्टीसारखे समजून घ्यायचे आहेत की बालमानसशास्त्र कशा पद्धतीनं आहे. बालमानसशास्त्राची सुरुवात जी आहे ती ग्रीसमध्ये, जशी मानसशास्त्राची सुरुवातसुद्धा ग्रीसमध्ये झाली
तशाच पद्धतीनं बालमानसशास्त्रांच्या विचाराची सुरुवात ही ग्रीसमध्ये झालेली आहे. बालमानसशास्त्रामध्ये प्लुटो यांच्या विचारांना फार महत्त्व आहे. प्लुटो हे पहिले मानसशास्त्रज्ञ आहेत ज्यांनी बालकाविषयी विचार मांडले. मुलांचे मन आणि विकास हा अभ्यासाचा विषय असू शकतो, ही संकल्पना सर्वात प्रथम प्लुटो यांनी मांडली. आपल्याला माहिती आहे प्लुटो यांचे शिष्य अरिस्टॉटल आहेत आणि प्लुटो यांचे गुरु सॉक्रेटिस आहेत. जॉन लॉक यानंतरचे मानसशास्त्रज्ञ बालमानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. जॉन लॉक यांनी शिक्षणातील हुकुमशाहीला विरोध केला. मुलांना चांगले काय वाईट काय हे समजले पाहिजे, त्यांची नैतिक भावना विकसित करून देण्यावर त्यांनी अधिक भर दिला. जॉन लॉक यांनी टॅबुला रासा नावाची संकल्पना मांडली. मुलं ही कोऱ्या पाटीसारखी असतात. जी कोरी पाटी, जशा पद्धतीने आपण कोऱ्या पाटीवर काहीही लिहू शकतो तशा पद्धतीनं मुलं जन्मतः कोऱ्या पाटीसारखी असतात आणि ज्ञान हे केवळ अध्ययन अनुभवाने मिळते. आपण त्यांना जशा पद्धतीनं घडवू त्या पद्धतीनं ते घडत असतात. म्हणून टॅबुला रासा नावाची संकल्पना जॉन लॉक यांनी मांडली. विद्यार्थ्यांचा मेंदू हा कोऱ्या पाटीसारखा असतो, त्याला आपण पाहिजे त्या पद्धतीनं घडू शकतो. आपण जसे अध्ययन अनुभव देतो त्या पद्धतीनं विद्यार्थी घडत असतात. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की त्यांनी 2 महत्त्वाच्या गोष्टी विद्यार्थी शिकवत असताना मांडल्या, की शिक्षणातील हुकुमशाही पद्धतीला विरोध केला आणि मुलांना स्वतःची नैतिक भावना विकसित करू देण्यावर भर दिला. मुलांना त्यांना समजलं पाहिजे चांगलं काय वाईट काय. या पुढच्या मानसशास्त्रज्ञांचे विचार अतिशय महत्त्वाचे आहेत. रुसो या थोर मानसशास्त्रज्ञांनी बालकेंद्रित शिक्षणावर महत्त्वाचे विचार मांडले. बालकेंद्रित शिक्षणाची सुरुवात रुसो यांनी केली. त्यांनी सांगितलं की मुलांना निसर्गात जाऊ द्या, निसर्गात अनुभव घेऊ द्या. अध्ययन करणं, ज्ञान घेणं म्हणजे विद्यार्थ्यावर एखादी बाब लादणं किंवा अध्ययन ही लादण्याची बाब नाही, तर ती समजून घेण्याची, अनुभूती घेण्याची बाब आहे. विद्यार्थ्यांना निसर्गात जाऊ द्या, निसर्गामध्ये अनुभव घेऊ द्या. निसर्गात जर त्यांना आपण जाऊ दिलं तर विद्यार्थी आपोआप शिकतील. रुसो यांच्या विचारामध्ये मुलांना शिकवू नका म्हणजे ते शिकतील. प्रत्येक गोष्ट आपण त्यांना कृत्रिम पद्धतीनं लादण्याचा प्रयत्न न करता, अध्ययन अनुभव हे लादण्याचा प्रयत्न न करता त्यांना अनुभव घेऊ दिला पाहिजे, असा विचार रुसो यांनी मांडला. त्यामुळे त्यांचे विचार मानसशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत. ज्ञान बाहेरून लादण्याची नाही तर अनुभवण्याची गोष्ट आहे. त्यापुढे किंडरगार्टन ही संकल्पना फ्रेडरिक फ्रोबेल यांनी मांडली. त्यांनी सांगितलं की शाळा ही बाग आहे, त्या बागेमध्ये विद्यार्थी हे फुलासारखे आहेत आणि शिक्षक हे माळ्याप्रमाणे, जसं माळी हा बाग फुलवतो त्या पद्धतीनं शिक्षक आपल्या बागेमधली फुलं फुलू शकतात. त्यांचं काम हे रोपाची काळजी घेणं, रोपाला योग्य तो सकस आहार पुरवणं म्हणजे त्यांच्या अध्ययन अनुभव विकसित करणं आणि ती बाग टवटवीत करणं आहे. शाळा ही बागेसारखी आहे ही महत्त्वाची संकल्पना, बालोद्यान संकल्पना, किंडरगार्टन ही संकल्पना फ्रेडरिक फ्रोबेल यांनी बालमानसशास्त्रामध्ये मांडली. त्यापुढे जे विचार आहेत कृतीतून शिक्षण, हे विचारांनी बालमानसशास्त्राला एक नवीन दिशा दिली. हा विचार पेस्टॉलॉजी यांनी मांडला. जो विचार रुसो निसर्गवादी शिक्षणाचा रुसो यांनी मांडला, त्यानंतर किंडरगार्टन ही संकल्पना फ्रेडरिक फ्रोबेल यांनी मांडली. त्याच विचारांना पुढे जाऊन पेस्टॉलॉजी यांनी 3H सिद्धांत मांडला. प्रत्येक विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव देणं म्हणजे त्यांचा हेड, हर्ट आणि हँड या 3Hचा विकास करणं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला आपण अध्ययन अनुभव देत असताना त्याच्या बुद्धीचा विकास झाला पाहिजे, म्हणजे त्याच्या डोक्याचा विकास झाला पाहिजे, त्याचा भावनिक विकास झाला पाहिजे, म्हणजे विद्यार्थ्याचा हृदयाचा विकास झाला पाहिजे आणि त्याला कृतीयुक्त शिक्षण दिलं पाहिजे. त्याची कारक कौशल्य विकसित झाली पाहिजेत, म्हणजे त्याच्या
हाताची प्रगती झाली पाहिजे, हाताचा विकास झाला पाहिजे, अशी हेड, हर्ट आणि हँड विकासाची संकल्पना, बौद्धिक विकास, भावनिक विकास आणि कारक विकास ही संकल्पना पेस्टॉलॉजी यांनी बालमानसशास्त्रामध्ये मांडून बालमानसशास्त्राला एक नवीन दिशा दिली आणि कृतीतून शिक्षण ही संकल्पना मांडली. कृतीप्रधान शिक्षणाचा पुरस्कार जॉन ड्यूई यांनी केला. मुले केवळ ऐकून नाही तर प्रत्यक्ष काहीतरी करून अनुभवातून शिकत असतात. मुलांनी जर काही ऐकलं तर ते विसरतात, त्यांनी काही पाहिलं तर काही काळ त्यांच्या स्मरणात राहतं आणि त्यांनी जर एखादी गोष्ट करून पाहिली तर ते शिकतात. म्हणजे कृतीप्रधान शिक्षणाला जॉन ड्यूई यांनी महत्त्व दिलं. तर आपल्याला फरक लक्षात घ्यायचा आहे रुसो यांचे विचार आणि ड्यूई यांचे विचार. रुसो यांचे बालमानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून, शिक्षणाच्या दृष्टिकोनातून शिक्षण हे नैसर्गिक आहे असा विचार रुसो यांनी मांडला. तर ड्यूई यांनी शिक्षण हे कृतीप्रधान आहे. रुसो यांनी मुलांच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करत त्यांना अनुभवातून शिकू द्या असा विचार मांडला. तर ड्यूई यांनी शाळा हे जीवन सदृश्य अनुभवातून आत्माविष्कार घडविणारी कर्मभूमी आहे. यासाठी मुलांना कृती करू द्या, त्यांना जीवनाचा अनुभव घेऊ द्या असा कृतीप्रधान दृष्टिकोन ड्यूई यांनी मांडला. म्हणजे रुसो यांनी शिक्षण ही आपोआप घडणारी, निसर्गात घडणारी प्रक्रिया मानली. तर ड्यूई यांनी शिक्षण ही कृतीप्रधान आणि सामाजिक बाब आहे. व्यक्ती जीवन जगत असताना समाजामध्ये वेगवेगळे अनुभव घेतो, वेगवेगळ्या कृती करतो आणि त्यामधून आत्माविष्काराच्या माध्यमातून तो शिकत असतो असा विचार ड्यूई यांनी मांडला. पुढच्या विचारवंत आहेत मारिया मॉन्टेसरी यांनी वयोगट 3 ते 6 या वयोगटातील विद्यार्थ्यांच्या अध्ययनाच्या बाबतीमध्ये, त्यांच्या शिक्षणा बाबतीमध्ये अतिशय महत्त्वाचं काम केलं. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना कृतीद्वारे शिक्षण, खेळणीद्वारे शिक्षण, वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून शिक्षण, प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून शिक्षण अशी संकल्पना मारिया मॉन्टेसरी यांनी मांडून वयोगट 3 ते 6 मध्ये म्हणजे पूर्व बाल्यावस्थेमध्ये विद्यार्थी कशा पद्धतीने शिकतात यावर मोठं संशोधन करून त्यांनी या शिक्षणाची सुरुवात केली. या सर्व मानसशास्त्रज्ञांसोबत भारतीय बाल शिक्षणाचे प्रणेते म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यांची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. गिजूबाई बधेका यांनी भारतामध्ये शैक्षणिक बाबतीमध्ये अतिशय उत्तम कार्य केलेलं आहे. गुजरातमधील दक्षिणामूर्त येथे त्यांनी लहान मुलांसाठी शाळा सुरू केली. ते विद्यार्थ्यांना अतिशय आनंददायी पद्धतीने शिक्षण देत त्यांच्यावर मॉन्टेसरी यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यासोबत किंडरगार्टन ही जी संकल्पना आहे याचाही त्यांच्यावर भरपूर मोठा प्रभाव होता. विद्यार्थ्यांना ते एवढे आवडायचे की विद्यार्थी त्यांना मिशीवाली आई म्हणजे मूछवाली मा म्हणायचे. त्यांनी दिवास्वप्न नावाचा ग्रंथ लिहिला आणि गिजूबाई बधेका यांनी शैक्षणिक क्षेत्रात अतिशय उत्कृष्ट काम भारतामध्ये केलेलं आहे. भारताची मॉन्टेसरी म्हणून ताराबाई मोडक यांना ओळखतात. त्यांचं भारतीय शिक्षणामध्ये अतिशय मोठं काम आहे. बालवयातल्या मुलांना शिक्षण देण्याचं अंगणवाडी ही जी संकल्पना भारतामध्ये रुजवण्याचं काम ताराबाई मोडक यांनी केलं. त्यांच्या सहकारी अनुताई वाघ यांनी शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करण्यावर भर दिलं. ज्यांना शिक्षण मिळणं कठीण आहे अशी स्थलांतरित झालेल्या समाजातील जी मुलं आहेत, वेगवेगळ्या कष्टाची कामं करणारी जे पालक आहेत, त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी साखरशाळा, ऊसतोड कामगारांच्या विद्यार्थ्यासाठी साखरशाळा सुरू केल्या. तर कुरणशाळा, ज्या ठिकाणी मुलं गाई चारायला घेऊन जातात, गाई गुरं चारायला नेतात, अशा मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी कुरणशाळा सुरू केल्या. साखरशाळा ऊसतोड कामगारासाठी सुरू केल्या. भोंगाशाळा साखर कारखान्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केल्या. तर या वेगवेगळ्या माध्यमातून जे वंचित गटातील समाज आहे, पालक आहे, त्यांना शिकवण्याचं काम यांनी केलं.
तर आता हा पूर्ण जो प्रवास आहे बालमानसशास्त्राचा आपण समजून घेणं गरजेचं आहे. प्लूटो यांनी बालमानसशास्त्राच्या विचाराची सुरुवात केली. विद्यार्थ्याच्या शिक्षणाची प्रक्रिया हा अभ्यासाचा भाग आहे असं त्यांनी मांडलं. तर पुढं जॉन लॉक यांनी विद्यार्थी ही कोरी पाटी आहे, टॅब्युला रासा नावाची संकल्पना त्यांनी मांडली. रुसो यांनी निसर्गवादाचा पुरस्कार केला आणि विद्यार्थ्यांना निसर्गात जाऊ द्या, त्यांना अनुभव घेऊ द्या. शिक्षण ही अध्ययन ही लादण्याची नाही तर अनुभवण्याची बाब आहे असा विचार त्यांनी मांडला. फेडरिक फ्रोबेल यांनी किंडरगार्टन संकल्पना मांडून विद्यार्थ्यांना रोपाची फुलाची उपमा दिली, तर शाळेला बाग आणि शिक्षकांना माळी असं म्हटलं. मॉन्टेसरी यांनी बाल शिक्षणाची सुरुवात केली. वयोगट 3 ते 6 मध्ये केलेलं त्यांचं काम महत्त्वाचं आहे. ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांचं भारतीय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून, भारतीय बाल शिक्षणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं काम आहे. गिजूबाई बधेका यांचंही काम अतिशय महत्त्वाचं आहे. मुलांचं मन समजून घेण्याची पुढची मोठी कल्पना कोणती असेल, तर दिवसेंदिवस आपण पाहतोय वेगवेगळे संशोधन होत आहेत, वेगवेगळी माहिती मिळते. तर या माध्यमातून मुलांचं मन समजून घेण्याची पुढची कल्पना कोणती असेल यावरही विचार करणं गरजेचं आहे. पुढच्या काही भागात आपल्याला बालविकास बघायचा आहे. एक छोटं बाळ जन्माला येतं, पण ते मोठं कसं होतं याचा अभ्यास बालमानसशास्त्रामध्ये करणं गरजेचं असतं. तर या सगळ्या बाबी बालविकासामध्ये आपण बघणार आहोत. बालविकास कसा होतो, बालविकासामध्ये फक्त विद्यार्थ्यांची शारीरिक वाढ किंवा त्यांची बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक विकास या सगळ्या गोष्टीचा बालविकासामध्ये विचार केला जातो. विकासाची मूलाधार कोणते आहेत, तर आपण पाहिलं की अनुवंश आणि परिसर याचा विकासावर फार मोठा परिणाम होत असतो. अनुवंशाच्या बाबतीमध्ये फ्रान्सिस गॉल्टन यांचा जो सिद्धांत आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. एकूण ज्या गुणसूत्राच्या 23 जोड्या आहेत त्यातून जी हिरिडिटी, जी अनुवंशिकता प्रत्येक बालकामध्ये येते, तर त्या अनुवंशिकतेचं प्रमाण जे आहे अनुवंशिकतेचं, त्यामध्ये आई वडिलांकडून साधारण 50% अनुवंशिकता ही आपल्या बालकाकडे येत असते. आजी आजोबाकडून 25%, पणजी पणजोबा यांच्याकडून 12.5% आणि इतर नातेवाईक यांच्याकडून 12.5%, अशी मिळून 100% अनुवंशिकता ही विद्यार्थ्यांमध्ये, बालकांमध्ये येत असते. एकूण अनुवंशिकतेच्या ज्या 23 गुणसूत्राच्या जोड्या आहेत यानुसार विद्यार्थ्यांचा रंग, केस, त्यांचं वर्तन ठरत असतं. 2 बाबी बालविकासामध्ये महत्त्वाच्या आहेत, परिपक्वता आणि कौशल्य. बालक चालण्यासाठी त्याची पाय सक्षम बनणं ही परिपक्वता आहे आणि त्याला चालण्याचं कौशल्य येणं हे कौशल्य आहे, हा विकास आहे. तर विकासाच्या 2 बाबी आहेत, एक जन्मपूर्व अवस्था आणि एक जन्मोत्तर अवस्था. जन्मपूर्व अवस्थेमध्ये गर्भावस्थेत बालकाचा विकास कसा होतो, बालकाची वाढ कशी होते, आणि जन्मोत्तर अवस्थेमध्ये बालकाचा वाढ आणि विकास कसा होतो हे आपल्याला पुढच्या काही घटकामध्ये बघायचे. जन्मपूर्व अवस्थेमध्ये आईचा आहार, आईचं आरोग्य, आईचं भावनिक आरोग्य आणि आई घेत असणारे औषधं याचा परिणाम गर्भावर, गर्भावस्थेत असणाऱ्या बालकावर होत असतो. आणि जन्मोत्तर अवस्थेमध्ये विद्यार्थ्याच्या परिसराचा, त्याच्यामध्ये कुटुंब, मित्र, समाज, शाळा या सर्व बाबीचा परिणाम त्याच्या वाढ आणि विकासावर होत असतो. विद्यार्थ्यांना जर चांगल्या पद्धतीचा आहार मिळाला, चांगल्या पद्धतीचं वातावरण मिळालं, तर विद्यार्थ्यांचं पोषण, वाढ, विकासाच्या बाबतीमध्ये चांगल्या पद्धतीनं होतं. आणि जर चांगला आहार किंवा चांगलं वातावरण मिळालं नाही तर बालक कुपोषित होतो. शरीरातील अदृश्य शक्तीसुद्धा वाढ आणि विकासासाठी महत्त्वाच्या असतात. ज्या वेगवेगळ्या आंतरस्रावी ग्रंथी आहेत त्यामुळे सुद्धा वाढ आणि विकासावर वेगवेगळे परिणाम होत असतात. यामध्ये पीयूषिका जी ग्रंथी आहे यामधून वाढीचं संप्रेरक स्त्रावत असतं. त्या पीयूषिका ग्रंथीचं महत्त्वाचं कार्य आहे वाढीवर नियंत्रण ठेवणे आणि अंतस्त्रावी ग्रंथीच्या कार्यावर नियंत्रण ठेवणे. इतर ज्या अंतस्त्रावी ग्रंथी आहेत त्यांच्या कार्यावर सुद्धा नियंत्रण ठेवण्याचं कार्य पीयूषिका ग्रंथी करते.
कंठस्थ म्हणजे थायरॉक्सिन हा संप्रेरक स्त्रावणारी जी ग्रंथी आहे ती चयापचय म्हणजे आपली पचनक्रिया जी आहे, चयापचय क्रिया, या क्रियेवर नियंत्रण ठेवण्याचं काम करते. वाढीवर संतुलन आणण्याचं काम या ग्रंथीच्या माध्यमातून होतं. उपकंठस्थ ग्रंथी शरीरातील कॅल्शियमवर नियंत्रण ठेवते. वृकस्थ ग्रंथी हे संकटजन्य परिस्थितीमध्ये लढा किंवा पळा ही जी भावना आहे ह्या निर्मितीचं काम वृकस्थ ग्रंथीमध्ये ॲड्रेनलिन संप्रेरकाच्या माध्यमातून होत असतं. स्वादुपिंड इन्सुलिन यामध्ये रक्तातील शर्करेवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य, साखरेवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य स्वादुपिंडाच्या माध्यमातून होतं. रेतपिंड टेस्टोस्टेरोन पुरुष प्रजनन रचनेची वाढ आणि विकासावर नियंत्रण ठेवते आणि अंडाशय इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन स्त्री प्रजनन रचनेचा वाढ व विकासावर नियंत्रण ठेवण्याचं काम या ग्रंथीच्या माध्यमातून होत असतं. आपली मार्गदर्शक म्हणून जी भूमिका आहे शिक्षकाची ती अतिशय महत्त्वाची आहे. त्या दृष्टिकोनातून प्रत्येक बालक वेगळं असतं आणि अद्वितीय असतं. जो प्रत्येक शिकणारं जे बालक आहे हे सगळ्या बालकांपेक्षा वेगळं असतं आणि एकमेव अद्वितीय असतं. ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे. आजचे लहान मूल हेच उद्याचे महान नागरिक आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर आजच्या या भागामध्ये आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या. शैक्षणिक मानसशास्त्र, बालमानसशास्त्र, बालकांचा वाढ व विकास आणि आपल्याला कोणत्या कोणत्या बाबीचा अभ्यास शैक्षणिक मानसशास्त्रात आणि बालमानसशास्त्रात करायचा आहे याचा ढोबळमानाने विचार केला आहे. या पुढच्या भागामध्ये आपण बालकांची वाढ आणि विकास बघणार आहोत. धन्यवाद.